नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, TYBA S4 आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या विषयाच्या दुसरं प्रकरण जे आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचे जे दृष्टिकोन आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. यात पहिला दृष्टिकोन जो आहे तो आहे सत्ता दृष्टिकोन, दुसरा आहे निर्णयग्राही दृष्टिकोन आणि तिसरा आहे व्यवस्थावादी दृष्टिकोन. आता सत्तावादी जो दृष्टिकोन आहे तो आपण अगोदरच अभ्यासलेला आहे. जो काही आपण वास्तववादी दृष्टिकोन बघितला आहे त्यालाच सत्तेचा दृष्टिकोन असं म्हटलं जातं. त्यामुळे आता आपण आपल्या पुढच्या दृष्टिकोनाकडे वळूयात. आज आपण जो दृष्टिकोन अभ्यासणार आहोत तो आहे निर्णय निर्धारण दृष्टिकोन. तत्पूर्वी हे दृष्टिकोन अभ्यासणं का आवश्यक आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, मानवी जीवन जे आहे ते काळाच्या ओघात विकसित झालेलं आहे. जसजशी मानवाला आपल्या गरजांची जाणीव होत गेली तसतशा गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्याने परस्पर सहकार्याच्या माध्यमातून प्रयत्न केले. रूढी असतील, परंपरा असतील, या मानवानेच तयार केलेल्या आहे आणि त्याला अनुसरूनच त्याने समाजाचे काही नियम बनवले आणि त्या अनुसरून त्याने वर्तन करण्याची प्रवृत्ती सुद्धा अंगीकारली. म्हणजे जसा काळ बदलला तसंच आपल्याला समाजाचं स्वरूप देखील बदललेलं दिसून येतं. व्यक्तीच्या वर्तनात बदल झाला आणि व्यक्तीच्या बदललेल्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, व्यक्तीला संरक्षण मिळवण्यासाठी राज्य ही संकल्पना समाजाद्वारे निर्माण करण्यात आली. जसा काळ बदलला त्याच पद्धतीने सामाजिक जीवन असो किंवा राजकीय जीवन असो यांचं स्वरूप देखील बदलत गेलं. व्यक्तीच्या जीवनावर, वर्तनावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य आवश्यक मानलं जातं. व्यक्तीच्या वर्तनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय विश्लेषक असतील किंवा राजकीय विचारवंत असतील यांनी विविध असे राजकीय सिद्धांत मांडले. आता साधारणतः राजकीय सिद्धांताचा उगम जो आहे तो ग्रीक राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अरिस्टॉटल आहे, प्लेटो, सॉक्रेटिस यासारख्या विचारवंतांनी समाजाला अनुसरून, प्रचलित राज्यव्यवस्थेला अनुसरून काही मौलिक स्वरूपाचं लेखन केलं आहे आणि त्याच माध्यमातून राज्यशास्त्राला एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून अभ्यासण्याची गरज वाटू लागली. त्यांना या विचाराच्या माध्यमातून तात्विक बैठकीची निर्मिती करणं शक्य झालं. तात्विक सिद्धांताची गरज भासू लागली आणि त्यामुळेच 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला या विविध दृष्टिकोनाकडे बघता येऊ शकतो. तर याच्यातला पहिला दृष्टिकोन जो आपण अभ्यासणार आहोत तो आहे निर्णयग्राही दृष्टिकोन, म्हणजेच निर्णय निर्धारण दृष्टिकोन. वास्तववादी दृष्टिकोनाचे विकसित स्वरूप म्हणून नववास्तववादी दृष्टिकोनाकडे पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करताना वास्तववादी हा फक्त संघर्ष या एका घटकावर भर देताना दिसतो. मात्र नववास्तववादी जो आहे त्या दृष्टिकोनात संघर्ष याच एकमेव घटकावर भर देण्यात आलेला नाही, तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विविध पैलू आहेत, विविध जे काही घटक आहेत त्यांचा सुद्धा विचार करण्यात आला आहे आणि त्याच आधारावर सैद्धांतिक रचना करण्यात आल्या. निर्णय प्रक्रिया जी आहे तिचं राजकारणातलं जे स्थान आहे ते स्पष्ट करण्याच्या उद्देशाने ग्रीक नगरराज्य देखील युद्ध आणि युद्धात कोणती शस्त्र उपयोगात आणायची याचा निर्णय घेत असत. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा निर्णयग्राही दृष्टिकोन जो आहे किंवा सिद्धांत जो आहे तो आधुनिक सिद्धांत म्हणून समजला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते या दृष्टिकोनाच्या माध्यमातून बळकट होताना दिसते. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचा आहे. अनेक गणित तज्ज्ञ असतील, राज्यशास्त्रज्ञ असतील किंवा अर्थशास्त्रज्ञ असो, मानसशास्त्रज्ञ असो यांनी देखील या निर्णयग्राही दृष्टिकोनाचं विश्लेषण केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या या निर्णयग्राही दृष्टिकोनात राज्यकर्त्या वर्गाला
कार्यकर्त्यांप्रमाणे मानलेले असून या कार्यकर्त्यांकडून विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्णय घेतले जातात, याचं निदान केलं जातं. या दृष्टिकोनाचं विश्लेषण हे सैद्धांतिक आधारावर सर्वप्रथम रिचर्ड स्नाइडर आणि H.W. ब्रूक यांनी केले. इसवी सन 1950 साली स्नाइडर आणि ब्रूक यांनी निर्णयग्राही दृष्टिकोन मांडून आंतरराष्ट्रीय राजकीय सिद्धांताला नवीन आयाम प्राप्त करून दिला. स्नाइडर व ब्रूक यांच्या मते राज्याकडून जे निर्णय घेण्यात येतात त्यावर अंतर्गत तसेच बाह्य घटकांचा प्रभाव पडत असतो. मग याच आधारे निर्णयग्राही दृष्टिकोनाचा विकास पण झाला. साधारणतः 24 शतकापूर्वी ग्रीक नगरराज्यात युद्ध आणि युद्धात वापरली जाणारी शस्त्रास्त्र याविषयी राज्यकर्ता वर्ग निर्णय घेत असे. भारतात कौटिल्यानेही परराष्ट्र धोरणासंबंधी निर्णय घेण्याबाबत राजाला मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत. मध्ययुगाच्या अंतिम टप्प्यात आणि आधुनिक युगाच्या प्रारंभात राजास अंतर्गत आणि बाह्य राजकारणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासंबंधी योग्य असे मार्गदर्शन इटालियन राज्यशास्त्रज्ञ मॅकॅव्हेलीने राजाला केलेले होते. दुसऱ्या राज्याने आपल्या राज्यावर आक्रमण केले तर आक्रमण झालेल्या राज्याने तटस्थ राहू नये, त्या आक्रमणाला प्रत्युत्तर द्यावे, त्यासाठी योग्य निर्णय घ्यावा असे या दृष्टिकोनात स्पष्ट करण्यात आलेले आहे. थोडक्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाचा निर्णयग्राही दृष्टिकोन जो आहे तो प्राचीन काळात किंवा मध्ययुगीन काळात मांडण्यात आला आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल करून रिचर्ड स्नाइडर व W.H. ब्रूक यांनी एक परिवर्तन करून निर्णयग्राही दृष्टिकोन जो आहे त्याचं विकसित स्वरूप आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि या आकृतीच्याच या विचाराच्याच आधारे आपल्या लक्षात येतं की निर्णयग्राही दृष्टिकोन जो आहे तो सूक्ष्म विश्लेषण पद्धतीवर आधारलेला आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये घडणाऱ्या सूक्ष्म अशा घटनांवर त्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. योग्य काळानुसार राज्यकर्त्या वर्गाकडून योग्य असे निर्णय घेतले जातात. राज्याच्या निर्णय निर्धारण प्रक्रियेवर बाह्य स्थिती असेल, अंतर्गत स्थिती असेल, त्यांचा प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. स्नाइडर आणि ब्रूक यांनी निर्णय निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये अंतर्भूत असलेल्या बाह्य व अंतर्गत स्थितीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मग ते कशा स्वरूपात केले ते आपण पाहूया. आता बाह्य स्थिती म्हणजे नेमकं काय, तर राज्याकडून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात जे निर्णय घेतले जातात त्यावर बाह्य स्थितीचा प्रभाव पडत असतो. मग या बाह्य स्थितीमध्ये जागतिक संघटना आहेत, बड्या शक्तीचं सैनिकीकरण आहे, जागतिक लोकमत आहे, या घटकांचा या बाह्य स्थितीमध्ये समावेश होतो. जागतिक संघटनांची धोरणं कशी आहेत, बड्या शक्तींनी सैनिकीकरणावर कितपत भर दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत जागतिक लोकमत कोणत्या प्रकारचं आहे, याचा प्रभाव राष्ट्राच्या निर्णय निर्धारण प्रक्रियेवर पडत असतो. आणि या सर्व घटकांचा विचार करून राजकीय व्यवस्थेकडून कालानुसार योग्य पद्धतीने निर्णय घेतले जातात. दुसरा घटक त्यामध्ये येतो अंतर्गत स्थिती. जसा बाह्य स्थितीचा प्रभाव पडत असतो त्याच पद्धतीने निर्णयग्राही दृष्टिकोनानुसार राजकीय व्यवस्थेकडून जे निर्णय घेण्यात येतात त्यावर अंतर्गत परिस्थितीचा सुद्धा तितकाच प्रभाव पडतो. अंतर्गत स्थितीमध्ये राज्यातील लोकमत, राज्याची आर्थिक, तांत्रिक व भौतिक परिस्थिती जी आहे त्या माध्यमातून, याचबरोबर राज्यामध्ये दबाव गट असतात, भौगोलिक स्थिती आहे, कार्यकारिणी आहे, विधिमंडळ आहे, शासन कशा स्वरूपाचं आहे, या घटकांचा देखील प्रभाव पडत असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही निर्णय घेताना राज्यातील लोकांचं मत कशा स्वरूपाचं आहे, राज्याची आर्थिक, तांत्रिक आणि भौतिक स्थिती कशी आहे, याशिवाय राज्याकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयावर राज्यातील दबाव गटांचा कसा प्रभाव पडतो, याची दखल घेताना व त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना राज्यकर्ता वर्ग जो आहे तो महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यानंतर व्यक्तिमत्वाचा प्रभाव. राज्यसंस्थेकडून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात जे निर्णय घेण्यात येतात त्यामध्ये
तुमचं नेतृत्व कशा स्वरूपाचं आहे, तुमच्या राज्यकर्त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या वर्तणुकीचा प्रभाव जो आहे तो यामध्ये पडत असतो. आता असा विचार जो आहे तो अलेक्झांडर व ज्युलियट जॉर्ज यांनी मांडलेला आहे. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर जसं इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल आणि भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर लोकमतावर असेल, विधिमंडळावर असेल, आपल्या देशातल्या विविध दबाव गटांवर असेल, याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात त्यांनी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले त्या निर्णयांच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव कसा होता ते. याशिवाय वातावरणाचा सुद्धा प्रभाव जो आहे तो निर्णय निर्धारण दृष्टिकोनावर पडत असतो. जसं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निर्णयग्राही सिद्धांतामध्ये मनोवैज्ञानिक वातावरणाचा प्रभाव राज्याच्या निर्णय प्रक्रियेवर होत असतो. दोन वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या राजकीय व्यवस्थेत निर्णय प्रक्रियेचे स्वरूप वेगळं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिका जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत निर्णय घेते, आंतरराष्ट्रीय धोरण तयार करते, त्याबाबत नेहमीच इतर राष्ट्र जी आहे ती संभ्रमात असतात. कारण कोणत्या परिस्थितीत व केव्हा अमेरिका आपला निर्णय बदलेल याची खात्री विकसित व विकसनशील राष्ट्रांना नसते. मात्र साम्यवादी विचारसरणीच्या चौकटीत घेतले जाणारे निर्णय परिदृढ स्वरूपाचे असतात आणि या निर्णयांमध्ये आपल्याला चटकन बदल करता येत नाही. थोडक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर या मनोवैज्ञानिक वातावरणाचा प्रभाव जो आहे तो निर्णय प्रक्रियेवर पडताना दिसून येतो. शेवटचा घटक आहे कार्यकारी मंडळाचा प्रभाव. कार्यकारी मंडळ असेल किंवा विधिमंडळ असेल, येथे जे आपले नेतृत्व बसलेले असतात, आपले जे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या राजकीय व्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेवर पडत असतो, असे रॉजर हिल्समन यांनी स्पष्ट केलेले आहे. जेव्हा एखाद्या राज्याकडून परराष्ट्र धोरण तयार केले जाते तेव्हा त्याला विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या संघर्ष प्रक्रियेतून जावे लागते. कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ या शासनाच्या महत्त्वपूर्ण अंगाची दखल राजकीय व्यवस्थेने घेतलेल्या निर्णयाला घ्यावी लागते. जोपर्यंत कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ राज्याने निर्धारित केलेल्या परराष्ट्रीय धोरणाला मान्यता देत नाही तोपर्यंत राज्याकडून त्या परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करता येत नाही. अशा पद्धतीने निर्णय निर्धारण दृष्टिकोनाचं महत्त्व जे आहे ते आपल्याला लक्षात येताना दिसून येतं. निर्णय निर्धारण दृष्टिकोन जो आहे त्याला आधुनिक युगात शास्त्रीय किंवा आधुनिक राजकीय दृष्टिकोन म्हणून जरी मान्यता मिळालेली असली तरी या सिद्धांतात अनेक त्रुटी असल्याचं निदर्शनास आलेले आहे. या सिद्धांतावर अनेक राजकीय विश्लेषक आणि विचारवंत टीका करताना दिसून येतात. निर्णयग्राही सिद्धांतावरील टीका आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे बघायची आहे. पहिला मुद्दा आहे अपूर्ण सिद्धांत. निर्णयग्राही सिद्धांतात फक्त परराष्ट्रीय धोरणाचीच चर्चा करण्यात आलेली आहे. संपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंधांचं ज्ञान या सिद्धांताच्या माध्यमातून मिळताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय स्थित्यंतर, सामाजिक व आर्थिक बदल यांचं विश्लेषण हा सिद्धांत जो ज्या पद्धतीने करतो त्यामध्ये त्रोटकता जाणवते, अशी टीका आधुनिक राजकीय विश्लेषकांनी केलेली आहे. दुसरा मुद्दा आहे की अशास्त्रीय स्वरूपाचं विश्लेषण. निर्णयग्राही सिद्धांतात प्रत्येक राज्य परराष्ट्र धोरण कसे तयार करते आणि त्यावर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो याचंच विश्लेषण करण्यात आलेलं आहे. मात्र राज्याकडून तयार करण्यात येणाऱ्या परराष्ट्रीय धोरणात कोणकोणत्या घटकांचा अंतर्भाव असतो याचं विश्लेषण त्या दृष्टिकोनामध्ये नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचा हा दृष्टिकोन अशास्त्रीय स्वरूपाचा आहे असं राजकीय विश्लेषक डेव्हिड ॲप्टर यांनी म्हटलेलं आहे. तिसरा मुद्दा यामध्ये येतो निर्णय योग्य की अयोग्य याबाबत अनिश्चितता. आता निर्णय कशा प्रकारे घेतला गेला, कोणत्या परिस्थितीत घेतला गेला व तो का घ्यावा लागला याचं स्पष्टीकरण निर्णयग्राही सिद्धांतात करण्यात आलेलं असलं तरी
राजकीय व्यवस्थेकडून, राज्यकर्त्या वर्गांकडून घेतलेले निर्णय योग्य आहेत की अयोग्य हे कोणत्या आधारावर निश्चित करायचे याचे स्पष्टीकरण निर्णयग्राही सिद्धांत जो आहे तो करण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे, अशी टीका आधुनिक राजकीय विश्लेषक करताना दिसून येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे की परिवर्तनाचा विचारच नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत बदल होतात. राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये बदल होतात. जागतिक पातळीवर अनेक स्थित्यंतर घडतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात परिवर्तन घडून येत असते याचा विचार निर्णयग्राही सिद्धांतामध्ये करण्यात आलेला नाही. प्रत्येक निर्णयाला एका विशिष्ट प्रक्रियेतून, वातावरणातून जावे लागते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच निर्णय विचारपूर्वक घेण्यात येतात असे या सिद्धांतात मांडण्यात आलेले असले तरी बऱ्याच वेळा बदलत्या परिस्थितीला अनुसरून निर्णय घ्यावे लागतात आणि या वस्तुस्थितीचा कोणताही विचार या निर्णयग्राही सिद्धांतामध्ये करण्यात आलेला नाही, अशी टीका आधुनिक राजकीय विश्लेषकांनी केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे की निर्णय या एकाच संकल्पनेवर या दृष्टिकोनात भर दिलेला आहे. निर्णयग्राही सिद्धांतात केवळ निर्णय घेण्याला किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला अतिरिक्त महत्त्व देण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात निर्णय घेण्याची प्रक्रिया जरी महत्त्वाची असली तरी निर्णय घेण्याचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण असे निर्णयग्राही सिद्धांतात स्पष्ट करण्यात आलेले असून अनेक आधुनिक राजकीय विश्लेषकांच्या मते निर्णयग्राही सिद्धांत हा एकांगी आहे. त्यामुळे या सिद्धांताच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते समजून येत नाही. त्यानंतर निर्णयग्राही दृष्टिकोन जो आहे तो प्रामुख्याने वर्तमान काळातील आणि उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेला आहे. वर्तमान काळाविषयी जी माहिती उपलब्ध आहे ती चुकीची, अविश्वासार्ह असेल तर राजकीय व्यवस्थेकडून जो निर्णय घेतला जातो तोही चुकीचा ठरू शकतो आणि या निर्णयाचा विपरीत परिणाम राजकीय व्यवस्थेवर होत असतो. याचा विचार रिचर्ड स्नायडर आणि H.W. ब्रूक यांनी केला नाही, अशी टीका आधुनिक राजकीय विश्लेषकांनी केली आहे. आणि शेवटचा यामध्ये पॉइंट आहे की या दृष्टिकोनामध्ये अनेक घटकांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. जसं निर्णयग्राही सिद्धांतात केवळ निर्णय याच घटकावर भर देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता संघर्ष आहे, सत्ता संतुलन आहे, आंतरराष्ट्रीय कायदे आहे, आंतरराष्ट्रीय संघटना पण आहे. अशा विविध घटकांचा विचार होणं अपेक्षित होतं, पण तो निर्णयग्राही सिद्धांतामध्ये करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय कायदे तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांकडून केल्या जाणाऱ्या निर्णयाचा प्रभाव जो काही पडत असतो ही वस्तुस्थिती स्नायडर आणि ब्रूक यांनी विचारात घेतली नाही, अशी सुद्धा टीका या दृष्टिकोनावर आधुनिक राजकीय विश्लेषकांनी केलेली आहे. वास्तववादी दृष्टिकोनाला छेद देणारी विचारसरणी म्हणून 20व्या शतकाच्या उत्तरार्धात नववास्तववादी दृष्टिकोन उदयाला आला. संघर्ष हा मुद्दा बाजूला ठेवून आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप कसे असावे याचा विचार नववास्तववादी दृष्टिकोनात करण्यात आला आणि याच दृष्टिकोनातील एक आधुनिक सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणून निर्णयग्राही सिद्धांताचा अभ्यास केला जातो. निर्णयग्राही सिद्धांतात राजकीय व्यवस्थेकडून आणि त्या व्यवस्थेतील जे काही बदलते प्रतिनिधी आहेत, नेतृत्व आहेत, यांच्याकडून ज्या पद्धतीने निर्णय घेतला जातो आणि तो निर्णय घेताना ज्या परिस्थितीचा, ज्या घटकांचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतो त्याचा विचार या दृष्टिकोनामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे निर्णय घेणं ही भूमिका सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खूप महत्त्वाची आहे. या निर्णयाच्या माध्यमातूनच अनेक महायुद्ध सुद्धा जन्माला आलेली आहेत आणि बऱ्याचदा शांतता आणि सहकार्याचे वातावरण सुद्धा आपण साध्य करू शकलेलो आहोत. त्यामुळेच या दृष्टिकोनावर कितीही टीका करण्यात असली तरी
नववास्तववादी दृष्टिकोन म्हणून निर्णयग्राही सिद्धांत हा राजकीय विश्लेषणामध्ये अतिशय उपयुक्त असाच आहे. धन्यवाद.